नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या मैत्रिणींनो. तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत बघणार आहोत परफेक्ट साईज बॅग बनविण्यासाठी कापडाची लांबी व रुंदी कशी वाढवावी आणि बॉटम कसा वाढवावा. आणि बघा जे नवीन शिकत आहेत, बॅग वगैरे बनवत आहेत आणि नवीन शिकत आहेत, ज्यांना म्हणजे बरोबर परफेक्ट साईज नाही घेता येत बॅगची आणि काही ना काही कारणाने त्यांची बॅग थोडीफार का होईना पण बिघडते. तर अशा नवीन शिकणाऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ बघा, खूप असा महत्त्वपूर्ण आणि खूप यूजफुल होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, काही माझ्या मैत्रिणी अशा आहेत की ज्यांना, तर बघा आता ही बॅग कुठे व्यवस्थित दिसत आहे का तुम्हाला. तर ही झाली आता माझी पहिली चूक दाखवते तुम्हाला. दुसरी पण चूक दाखवते. ही बघा मी बॅग बघा किती सुंदर कापड आहे. हा एवढा सुंदर मी कापड, आतमध्ये कप्पासुद्धा दिलेला आहे बघा. या कापडाची उंची जास्त झाली आहे आणि त्या उंचीच्यानुसार ही रुंदी कमी पडली आहे बघा. जे रुंदीचं माप आहे ते कमी पडलं. ते नवीन साडीच्या तर शिवतच नाही, त्या थोड्या आपण घातलेल्या थोड्याफार का होईना पण जुन्या राहतात आणि तशा म्हणजे गिराईक वगैरे घेत नाही. त्या म्हणतात की या जुन्या साडीच्या आहे, आम्हाला नको, आणि तू कितीही शिवली असेल तरी कापड तर जुनाच आहे बघ. तर आपण शिवून तरी किती शिवणार आहे त्या बॅगा. आणि त्यामुळे आपण चांगला कापड आणतोच बॅग शिवण्यासाठी, आणि मग चांगल्या कापडामध्ये अशी चुकी झाली तर म्हणजे पूर्ण आपली बॅग म्हणजे बिघडून जाते आणि बॅग तशीच राहते, आपल्या सेल होत नाही. तर यासाठी म्हणूनच हा व्हिडिओ मी आज म्हणजे माहिती देण्यासाठी मी घेऊन आलेली आहे. कारण मी तुमच्यातलीच एक आहे. मी पण जेव्हा नवीन बॅग शिवत होती तेव्हा माझ्या पण हाताने अशा चुका झाल्या, आणि अशा चुका तुमच्या हाताने व्हायला नको यासाठीच मी ही माहिती तुम्हाला सांगत आहे. मला दाखवते की मी आताच्या शिवलेल्या बॅगा बघा किती सुंदर आहेत. सुंदर मी बॅग बनवलेली आहे. दुसरी हे बघा, यामध्ये मी आतमध्ये चेन लावलेली आहे बघा, पण किती सुंदर दिसते. आणि बाहेरून याला पायपिंग लावल्यामुळे एकदम फिनिशिंग सहित आपली ही पिशवी बिलकुल तयार आहे. आणि ती परफेक्ट आपली बॅग आली पाहिजे. आपली पिशवी म्हणा, बॅग म्हणा, अशी परफेक्ट आली पाहिजे. तर हे बघा, आणि तुम्हाला अजून दाखवते. तर मी लहान पिशवी शिवली आणि मी बेस मोठा घेतला तर ती व्यवस्थित दिसणार नाही, बिलकुल छान नाही दिसणार. आणि लहान पिशवी शिवली आणि त्याचा बेल्ट जर मोठा घेतला तर ती पण व्यवस्थित दिसणार नाही. तर आपल्याला कापडासहित म्हणजे लांबी आणि रुंदीसहित आपल्याला बेस किती बनवायचा आहे हे सुद्धा बघावं लागतं. त्याबरोबर बेल्ट किती घ्यायचे हे सुद्धा बघावं लागतं. त्यानुसारच आपल्याला बेल्ट घ्यावा लागतो. तर आता बघा तुम्ही, माझ्या या बेल्टमध्ये किती फरक आहे बघा तुम्ही. तर मोठ्या पिशवीचा बेल्ट हा वाढलेला आहे आणि लहान पिशवीचा बेल्ट हा कमी आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मेजरमेंट घ्यावं लागतं. आपल्याला बेल्ट पण, मोठी पिशवी असली तर बेल्ट पण मोठे घ्यावे लागतात. आणि याचा बेस मी 3 इंच घेतला आहे, पण याचा बेस मला 5.5 इंच घ्यावा लागला, कारण ही मोठी आहे. आपण मोठी साईज घेतली आहे, कापड मोठा घेतला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कापड वाढवा लागतो. तर आपल्याला जर आपल्याला म्हणजे शिवायची आहे तर आपण काय करायचं, आपल्या घरामध्ये एखादी पिशवी राहते किंवा एखादी बॅग राहते किंवा एखादी अशी बॅगसुद्धा राहते, अशी बॅग. तर त्यावरून आपण मापे घ्यायची. तर आपण बघायचं की आता ही बॅग आहे ना, यापेक्षा मला मोठी घ्यायची आहे. तर बघा मी सांगते तुम्हाला. तर बघा, आता या बॅगीपेक्षा तुम्हाला मोठी बॅग शिवायची आहे. तर तुम्ही बघा, तर तुम्हाला काय करावं लागेल, पहिले याची लांबी जास्त घ्यावी लागेल, या कापडाची लांबी. तर आपण मोजूया आता या कापडाची लांबी किती आहे बघा, या बॅगची. तर या बॅगची लांबी मी घेतली आहे 9 इंच बघा. 9 इंच या कापडाची म्हणजे बॅगची लांबी आहे. आणि हे बघा 9 इंच इकडल्या साईडने पण 9 इंच या बॅगची लांबी आहे. आणि याचा बेस मी बनवला आहे 3 इंचाचा बघा. 3 इंच याचा बेस आहे ह्या छोट्या बॅगीसाठी. म्हणजे एकदम छोटी नाही आणि एकदम मोठी नाही, अशी मध्यम बॅग आहे. तर 3 इंच, 3 किंवा 3.5 इंच या बॅगेसाठी बेस सफिशियंट आहे. तर बघा, आता आपल्याला मोठी बॅग बनवायची आहे यापेक्षा. तर आपण हा कापड आता लांबी वाढवली. आता समजा आपण 9 दुने 18, 9 दुने 18 दोन्ही साईडचं माप मोजून आपण 18 आणि 3 इंच बेस हा झाला 21. मग आपण यामध्ये समजा 4 इंच वाढवलं,
4 इंच आपल्याला आपण लांबी वाढवली का नाही बाबा आपल्याला मोठी बॅग शिवायची आहे यापेक्षा, तर आपण 4 इंच आपण लांबी वाढवली तर तशीच आपल्याला 4 इंच रुंदीसुद्धा वाढवावी लागेल ना. तर तशीच आपल्याला बघा 4 इंच रुंदीसुद्धा वाढवावी लागेल. जर तुम्ही रुंदी वाढवली नाही तर तुमची बॅग ही अशी होईल बघा, अशी लांबट होईल आणि बिलकुल व्यवस्थित दिसणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ज्याप्रमाणे आपण लांबी वाढवली आहे त्याचप्रमाणे आपल्याला 4 इंच रुंदीमध्ये सुद्धा वाढवावं लागेल. हे लक्षात तुम्ही घेऊन घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून महत्त्वाची की ज्याप्रमाणे आपल्या कापडाची लांबी व रुंदी वाढेल तर लांबी व रुंदी वाढल्यानंतर आपली बॅग ही मोठी होईल आणि त्याप्रमाणे आपल्याला बेस पण वाढवावा लागेल. आता मी समजा 1.5 बाय 1.5 इंच कट करून हा बेस बनवलेला आहे. 1.5 बाय 1.5 इंच म्हणजे 3 इंचाचा मी बेस बनवला आहे. पण जर मी थोडी मोठी बॅग बनवणार, थोडी म्हणजे माप इंच जास्त घेऊन समजा मी 4 इंच वाढवलं यामध्ये, तर मला हा बेस आहे तो 3 इंचाचा न घेता मी 4 किंवा 4.5 इंचापर्यंत बेस घेऊ शकते. 4 किंवा 4.5 किंवा 5 इंचापर्यंतही मी याचा बेस घेऊ शकते. तर याप्रमाणे आपण असं वाढवायचं असतं. म्हणजे बेसही वाढवायचा असतो तर लांबी रुंदीही आपली वाढली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून बघा, हा आपले जे बेल्ट आहे ते सुद्धा 1-1 इंचांनी वाढणारच. 1 किंवा 1.5 इंचांनी समजा 1 किंवा 2 इंचांनी आपले बेल्ट वाढणारच. कारण आपली बॅग मोठी बनणार आहे. आपण जर मोठी बॅग बनवणार आहे तर आपले बेल्टसुद्धा थोडे आपल्याला वाढवावेच लागेल. जर तुम्ही एवढेच बेल्ट मोठ्या बॅगेला लावाल तर ते बिलकुल व्यवस्थित दिसणार नाही. ज्याप्रमाणे हे बघा, हे बघू शकता तुम्ही. आता मी ह्या लहान पिशवीला एवढे बेल्ट लावले आहे बघा. एवढ्या याचे मी तुम्हाला मेजरमेंट सांगते बघा. तुम्हाला हे बघा दिसतच असेल. तर बघा मी एवढ्या बॅगला असं समजा, हे बघा मी 12 इंच या छोट्या पिशवीला बेल्ट घेतले होते. 12 इंच लांबीचे. 12 इंचच बेल्ट घेतले तर ते व्यवस्थित दिसेल का? बिलकुल नाही दिसणार. कारण ही मोठी पिशवी आहे बघा, लांबी आहे. आणि याची बघा, याची सांगते तुम्हाला. तर याची बघा 15 इंच याची रुंदी आहे आणि 16 इंच याची लांबी आहे बघा. 1 इंच आपल्याला लांबीमध्ये एक्स्ट्राच घ्यावा लागतो. रुंदीपेक्षा आपल्याला 1 इंच लांबीमध्ये एक्स्ट्रा घ्यायचा. आणि जर आपल्याला बेस बनवायचा असला तर बेस जोडूनसुद्धा आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतं. जे आपण कापड घेतो त्याची रुंदीसुद्धा आपल्याला व्यवस्थित घ्यावी लागेल, बरोबर घ्यावी लागेल, लांबीसुद्धा घ्यावी लागेल. आणि त्यानुसार त्यामध्ये आपण बेससाठी आपल्याला कापड अटॅच करावं लागेल. 3 किंवा 4 इंच जशी आपली साईज आहे बॅगची कापडाची. जर जास्त असेल तर 4 इंच, कमी असेल तर 3 इंच, त्यापेक्षाही जास्त असेल, सर्वात जास्त असेल तर 5-6 इंच आपण असा बेस त्यामध्ये ॲड करायचा असतो. ही तीनही साईडला मी अशी बेसची पट्टी बनवलेली आहे. आणि ही पट्टी अटॅच केल्यानंतर ह्या पट्टीमधूनच आपल्याला बेस मिळालेला आहे. आपला बेस तयार झालेला आहे. तर आपल्याला कापडामधून एक्स्ट्रा, म्हणजे मी कापडामधून बेस तयार केलेला नाही आहे. कापड हा माझा दोन्ही साईडला मी वेगळा घेतला होता. तर असा जर आपल्याला बेस बनवायचा असेल तर आपल्याला जेवढ्या उंचीची आपल्याला पिशवी किंवा बॅग हवी असेल तर तेवढ्याच उंचीची आपल्याला तेवढ्याच उंचीचा कापड घ्यावा लागेल. कारण आपण एक्स्ट्रा बेस लावणार आहोत त्यामुळे. आणि जर आपल्याला कापडामधूनच बेस तयार करायचा असेल तर तेवढा बेसचा कापड आपल्याला ॲड करावा लागेल. बघा 5 इंचाचा बेस आहे तर तेवढा कापड मला यामध्ये ॲड करावा लागेल. तेव्हाच ही एवढी सुंदर अशी परफेक्ट माझी पिशवी बनवून तयार होईल. नाहीतर मग काय होईल बघा, मला जर एवढी बनवायची आहे आणि मी जर ह्या बेसचा कापड यामध्ये ॲड नाही केला तर माझी पिशवी ही बनून एवढीच होईल, छोटी होईल. बघा या बॅगीची रुंदी आहे 10 इंच. तर मी काय करणार आहे, 2 इंच दोन्ही साईडला मी 2-2 इंच वाढवणार आहे. मला मोठी हवी आहे तर अशा प्रकारे आपल्याला मापे काढायची असतात. दाखवून सांगितले. आता मी तुम्हाला कपड्यावर सांगते की कशा प्रकारे आपण म्हणजे बॅगेचं बॉटम वगैरे धरून आपल्याला कापडाची लांबी रुंदी कशी काढायची असते ते. जर आपल्याला छोटी बॅग हवी असेल, हँडबॅग, तर आपल्याला बघा 8 इंच समोरची उंची
प्लस 8 इंच मागची उंची झाले 16 आणि त्यामध्ये 3 इंच आपला बॉटम, म्हणजे आपल्याला 19 इंच आपल्याला लांबी घ्यावी लागेल. हे झालं आपलं लांबीचं माप. तर आता आपण रुंदी बघूया. आपल्याला जर 8 इंच आहे तर आपल्याला सफिशियंट आपल्याला बघा 10 इंच आपल्याला रुंदी घ्यावी लागेल. समजा मला 9 इंचाची बॅग हवी आहे असं म्हणा. समजा मला 9 इंचाची बॅग हवी आहे, तर मी 9 दुने 18, समजा बघा 9 दुने 18, 18 इंचावर मी मार्क करणार आहे. बघा 18 इंचावर मी मार्क करेल आणि 9 इंचाची बॅग म्हटल्यानंतर मी 4 इंचाचा बेस नक्कीच घेणार आहे, कारण थोडी मोठी साईज वाढल्यानंतर आपल्या बॉटमचा पण साईज आपल्याला वाढवावी लागेल. नाही तर आपण बॉटमसाठी 4 इंच त्यामध्ये ॲड करणार आहोत. तर म्हणजे आपलं किती होईल माप मग बघा, ते 9 दुने 18, 18 आणि 4 म्हणजे आपलं 22 इंच आपल्याला त्या बॅगेसाठी माप घ्यावं लागेल. आणि मग जशाप्रमाणे आपल्याला 9 इंच आपली लांबी वाढलेली आहे बॅगेची उंची, तर आपल्याला रुंदी पण वाढवावी लागेल बघा. तर आपल्याला त्या बॅगेसाठी बघा 12 इंच किंवा 11 इंच, आपल्याला 11, 11.5 किंवा 12 अशाप्रमाणे आपल्याला त्याची रुंदी घ्यावी लागेल. प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. आणि सोबत तुम्हाला बेल्टचे मापसुद्धा लक्षात ठेवावे लागेल, कारण तुमची बॅग जशी वाढेल, बॅगचं माप वाढेल, तर तुमची बॅगची साईज पण वाढेल आणि त्यानुसार तुम्हाला बेल्ट पण अटॅच करावे लागेल. 11 बाय 11 सुद्धा आपण घेऊ शकतो. आपल्या पिशवीसाठी खूपच सुंदर असं माप ते तयार होतं बघा, आणि पिशवी पण सुंदर अशी तयार होते. तर हे बघा 11 बाय 11. तर आपण असा 11 बाय 11चा बघा, हे तुम्हाला दाखवते. हे कट आहे, तर ही रेष आहे आपली, ही रेष आणि ही रेष बघा, ही रेष आणि ही रेष. तर हे बघा 11 बाय 11 इंचाचे आपल्याला काय करायचं आहे, 2 तुकडे आपल्याला समान मेजरमेंटने कट करावे लागेल. 11 दुने 11 बघा, 11 दुने 11 22 इंच आपलं म्हणजे उंचीचं माप झालेलं आहे बघा. आणि आता रुंदीचं माप पण सांगते. रुंदीचं माप आहे आपलं 11 इंच, म्हणजे 11 दुने 22, 22मध्ये आपण 11 ॲड करायचे, म्हणजे झालं आपलं बघा 33 इंच आपलं माप झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण हा म्हणजे बॉटमची पट्टी आपण वेगळी काढतो ना, तर यामधून आपल्याला बॉटम काढायचा नसतो. आपली ही रेडी पिशवीची म्हणजे लांबी रुंदी आहे. यामध्ये कोणतंच ॲड करायचं नाही. म्हणजे उंचीसाठी आपल्याला बेससाठी जे कापडाची लांबी आहे त्यामध्ये आपण बेस ॲड करतो तो करायचा नसतो. रुंदीमध्ये आपल्याला ॲड करावंच लागतं. तर बघा आपण म्हणजे जो बेस आपण काढणार आहोत 3-4 इंचाचा, त्याची वेगळी आपल्याला पट्टी 33 इंचाची तयार करावी लागेल आणि ती याला तीनही साईडने जोडावी लागेल. तर असा आहे हा दुसरा बॉटमचा म्हणजे प्रकार. तर अशा प्रकारे आपण हा दुसरा बॉटम काढतो. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे आपण परफेक्ट साईज बॅग शिकू शकतो, म्हणजे स्टिच करू शकतो. आणि यानुसार आपल्याला बेल्ट पण घ्यायचे असतात. आता ही लहान आहे, लहान पिशवीचं माप आहे बघा 11 बाय 11. तर याला आपल्याला बेल्टसुद्धा 12 इंचापर्यंत आपले सफिशियंट बेल्ट आहेत याला, ह्या पिशवीला. आणि जर आपण यापेक्षा मोठी शिवतो म्हटलं तर तसे आपल्याला 2-2 इंच बेल्टची लांबी वाढवावी लागतात बघा. ज्याप्रमाणे आपण लांबी रुंदीमध्ये आपण कापड वाढवतो, त्याचप्रमाणे आपल्याला बेल्टलासुद्धा 2 इंच कापड वाढवावा लागतो. 2 किंवा 2.5-3 जसं आपल्या बॅगेच्या उंची लांबी रुंदीनुसार. तर तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे आपण कापड वाढवायचा असतो आणि कापड कशा प्रकारे आपण बॅग स्टिच करू शकतो आपल्याला हवी तशी. तुम्ही तर बघा अशा प्रकारे तुम्ही बॅगा चांगल्या प्रकारे छान अशा बनवून आणि व्यवस्थित म्हणजे चांगल्या परफेक्ट साईजने बॅगा बनवून तुम्ही सेल करू शकता. आणि आपले हे जे आपण चांगले छान कापड घेतो ना बॅग बनविण्यासाठी, तर हे आपले कापड वेस्ट नाही जात आणि आपल्या बॅगा पण सेल होऊन जातात. तर कसा वाटला आजचा मग व्हिडिओ तुम्हाला? आजची माझी माहिती कशी वाटली? जर तुम्हाला ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल, तुम्हाला जर वाटत असेल की आज मी जे सांगितलं ते यूजफुल असेल काही, तर प्लीज एक लाईक करा, कमेंट करा. चुकलं असेल तर ते पण तुम्ही सांगा. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय. जय महाराष्ट्र.